पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलेली भारताची भूमिका. भारताने सीज फायर का केले? भारताने पाकिस्तानला माफ केले का? भारत यापुढे काय कारवाई करेल? असे अनेक प्रश्न पडलेल्या भारतीय जनतेला नरेंद्र मोदी यांनी संबोधून भारताची स्थिती व भारताची दहशतवाद विरोधी भूमिका स्पष्ट केली. हमने पाकिस्तान के आतंकी और सैन्य ठिकानों पर अपनी जवाबी कार्रवाई को अभी सिर्फ स्थगित किया है. आने वाले दिनों में हम पाकिस्तान के हर कदम को इस कसौटी पर मापेंगे कि वो क्या रवैया अपनाता है. व भारताला अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला आम्ही मागे हटणार नाही असा इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे रोजी रात्री 8 वाजता राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पाकिस्तानला अत्यंत ठाम आणि अप्रत्यक्ष इशारा दिला. सर्जिकल स्ट्राइक और एयर स्ट्राइक के बाद अब ऑपरेशन सिंदूर आतंक के खिलाफ भारत की नीति है. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर हे भाषण झाले. यात त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांवर आणि भारताच्या भविष्यातील धोरणांवर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केले की भारत यापुढे दहशतवादाला थारा देणार नाही आणि पाकिस्तान सोबत कोणतीही चर्चा फक्त दहशतवाद विरोधातच होईल. दहशतवाद आणि चर्चा, दहशतवाद आणि व्यापार एकत्र शक्य नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. भारत का मत एकदम स्पष्ट है. टेरर और टॉक एक साथ नहीं हो सकते. टेरर और ट्रेड एक साथ नहीं चल सकते. मोदींनी पाकिस्तानच्या अणुबॉम्बच्या धमकीवरही उत्तर दिले. कोणत्याही अणुबॉम्बची धमकी भारत ऐकणार नाही. अणुबॉम्बच्या धमकीआड लपणाऱ्या दहशतवादावर भारत निर्णायक प्रहार करणार असा इशारा त्यांनी दिला. कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा. न्यूक्लियर ब्लैकमेल की आड़ में पनप रहे आतंकी ठिकानों पर भारत सटीक और निर्णायक प्रहार करेगा. पाणी आणि रक्त एकाच वेळी वाहू शकणार नाही या शब्दात त्यांनी पाकिस्तानला सूचित केले की भारत आता कठोर पावले उचलण्यास मागे पुढे पाहणार नाही. पाकिस्तानने जर दहशतवादी कारवाया थांबवल्या नाहीत तर भारत निर्णायक कारवाई करेल असे मोदींनी बजावले. तसेच पाकिस्तानला दहशतवादाचा पाठिंबा देणे थांबवावे लागेल, अन्यथा त्याचा विनाश अटळ आहे असा इशाराही त्यांनी दिला. मोदींनी जागतिक समुदायालाही उद्देशून सांगितले, आमची घोषित नीती आहे. पाकिस्तान सोबत चर्चा झाली तर ती केवळ आणि केवळ दहशतवाद आणि पाक व्यक्त काश्मीर या मुद्द्यांवरच होईल असे त्यांनी स्पष्ट केले. मैं आज विश्व समुदाय को भी कहूंगा, हमारी घोषित नीति रही, अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी. अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर POK उस पर ही होगी. भारताचे तिन्ही सैन्य दल, वायुसेना, लष्कर, नौदल आणि सीमा सुरक्षा दल कायम अलर्टवर आहेत. भारतावर हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल असे मोदींनी ठामपणे सांगितले. भारत की तीनों सेनाएं, हमारी एयरफोर्स, हमारी आर्मी और हमारी नेवी, हमारी बॉर्डर सिक्योरिटी फोर्स BSF, भारत के अर्धसैनिक बल लगातार अलर्ट पर है. अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी चल बोलून टाक चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.